तुम्ही कधी अनुभवलं आहे का? शरीर थकलं तर शांत झोप लागते, पण मन थकतं तेव्हा ते लवकर शांत होत नाही. असं का होतं बरं? कारण मन सतत भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याच्या चिंतेत अडकून राहतं आणि आपण आपला वर्तमान जगायचंच विसरतो. आज आपण शोध घेणार आहोत, मन शांत का राहत नाही. जर तुमच्या डोक्यात सतत विचारांची गर्दी असेल, रात्री झोपताना जुन्या गोष्टी आठवत असतील किंवा उद्याची काळजी मन पोखरत असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बोलणार आहोत, मन भूतकाळात आणि भविष्यात का अडकतं, ओव्हर थिंकिंगची नेमकी सुरुवात कुठून होते आणि मन शांत करण्याचा पहिला टप्पा कोणता. चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला. मन भूतकाळ आणि भविष्यात का अडकतं? आपल्या सर्वांनाच माहिती आहे, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. परंतु पूर्वीच्या काळी माणूस हा एकट्याने राहायचा, कुठलाही समूह करून राहत नसे. त्यामुळे माणसाला सतत धोके जाणवत होते. सायकोलॉजी असं सांगते की आपलं मन हे एक सर्वायवल मशीन आहे. पूर्वीच्या काळात माणसाला जेव्हा धोके जाणवायचे ना, की प्राणी हल्ला करतील का, अन्न मिळेल की नाही, आपण सुरक्षित आहोत की नाही, त्यामुळे मेंदूने 2 सवयी तयार केल्या. एक म्हणजे भूतकाळ आठव, कारण चुका टाळण्यासाठी, आणि दुसरं भविष्याचा विचार कर, कारण धोके टाळण्यासाठी. ही सवय आजही चालू आहे, फक्त आज माणसाचे धोके बदलले आहेत. आज मन सतत विचार करतं, मी चुकीची आहे का, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, उद्या काय होईल, माझं भविष्य सुरक्षित आहे ना. परिणाम, मन कधीच वर्तमानात जगत नाही. आपण आता एक रिअल लाईफ उदाहरण बघूया. समजा कुणीतरी तुम्हाला 5 वर्षापूर्वी दुखावलं आहे. घटना संपली, ती व्यक्ती दूर निघून गेली, पण मन अजूनही ती घटना रिपीट करते. का बरं असं होतं? कारण मनाला अजूनही क्लोजर मिळालेलं नसतं. अध्यात्म सांगतं, वर्तमान क्षण हाच सत्य आहे. भूतकाळ फक्त आठवण आहे आणि भविष्य कल्पना आहे. पण आपलं मन मात्र या दोन्ही गोष्टीत इतकं अडकतं की वर्तमान हातातून निसटून जातो. ओव्हर थिंकिंगची सुरुवात नेमकी कशी होते? ओव्हर थिंकिंग अचानक निर्माण होत नाही. ते सुरू होतं एका छोट्याशा विचारापासून. एक रिअल लाईफ उदाहरण पाहूया. एक विचार, त्याने किंवा तिने मला रिप्लाय का नाही दिला. मन पुढे, तो किंवा ती माझ्यावर रागवली तर नसेल ना, मी काही चुकीचं तर वागलो नसेल ना, तो किंवा ती मला इग्नोर तर करत नसेल ना, माझी किंमत खरंच नाही आहे का. हा एक छोटासा विचार आपल्या आतमध्ये भावनिक वादळ निर्माण करतं. एक सत्य सांगते, मेंदूला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. म्हणूनच तो अंदाज बांधत असतो, कथा तयार करत असतो, आणि हीच असते ओव्हर थिंकिंगची सुरुवात. ओव्हर थिंकिंग जास्त का होतं? एक तर रिजेक्शनची भीती असते, अपयशाची भीती असते, एखाद्या व्यक्तीवरचा कंट्रोल गमावण्याची भीती असते, किंवा आपलं इतरांच्या मतांवर अवलंबित्व असतं. मन शांत का होत नाही? मन शांत न होण्याची 3 मोठी कारणं आहेत. एक म्हणजे भावना दाबणं. आपण आपल्या भावना कधी व्यक्तच करत नाही. आपण रडत नाही, आपण बोलत नाही, आपण व्यक्त होत नाही. याच भावना शरीरात अडकतात आणि मन अस्वस्थ होतं. दुसरं कारण म्हणजे शांत बसण्याची सवयच नसते. आपण एका जागी शांत बसूच शकत नाही. फोन, सोशल मीडिया, नोटिफिकेशन यामुळे मनाला शांत बसण्याची सवय राहत नाही.
आणि तिसरं महत्त्वाचं कारण स्वतःपासून पळणं. शांत बसलो की आपण स्वतःला भेटतो आणि मनात विचारांची गर्दी होते. म्हणूनच आपण स्वतःला भेटायला घाबरतो. मन शांत करण्याचा पहिला टप्पा. खरं सांगायचं तर मन शांत करण्यासाठी मेडिटेशन आधी अवेअरनेसची आवश्यकता जास्त आहे. कारण हे आधी स्वतःला जाणवलं पाहिजे की माझं मन शांत नाही आहे, मी ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलोय किंवा अडकली आहे. हे जेव्हा स्वतःला समजेल ना, तेव्हाच मेडिटेशन सक्सेस होऊ शकतं. एक सिंपल प्रॅक्टिस. आज फक्त एवढंच करा. 5 मिनिटं शांत बसा. विचार थांबवण्याचा प्रयत्न करू नका, फक्त त्याला बघा आणि स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा. मी आता सध्या कुठे आहे? भूतकाळात, भविष्यकाळात की वर्तमान काळात? तुमचं तुम्हाला उत्तर सापडेल आणि अवेअरनेस नक्की वाढेल. म्हणूनच मेडिटेशन आधी हे नक्की जाणून घ्या. एकदा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले, माझे मन शांत होत नाहीये, मला सतत अस्वस्थ वाटत असतं, मला सतत भीती वाटत असते. तेव्हा गुरुने आपल्या शिष्याला इतकेच सांगितले, मन शांत करायचा प्रयत्न करू नकोस, त्याला समजून घे. कारण आपले मन हे आपलं शत्रू नाही, तर तो आपला मित्र आहे. पण तो थोडासा घाबरलेला आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की मन शांत राहत नाही आहे, विचार थांबत नाही आहेत, स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे, तर हा प्रवास आपण एकत्र सुरू करूया. माझं 1-to-1 काउन्सिलिंग प्लस हिलिंग सेशन, यात मी तुम्हाला स्वतःला भेटवण्यासाठी मदत नक्की करेन. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझं मन शांत व्हावं. चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या इनर पीसच्या प्रवासासाठी. श्री स्वामी समर्थ.